Dear friends, next article is site of photosynthesis. जे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, फोटोसिंथेटिक प्रोकॅरियोट्स, समजा बॅक्टेरियल सेल असतील तर त्याच्यामध्ये क्रोमॅटोपोर्स असणार, छोटे छोटे सॅक आहेत क्लोरोफिल कंटेनिंग. बॅक्टेरियो क्लोरोफिल्स जे छोटे छोटे सॅक आहेत त्याला क्रोमॅटोपोर्स आपण म्हणतो. परंतु युकॅरियोटिक फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम मध्ये स्पेशल अशी बॉडी तयार झाली, मेम्ब्रेन बाउंड, डबल मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गॅनेल त्यासाठी फोटोसिंथेसिस साठी तयार केला. त्याचं नाव क्लोरोप्लास्ट. प्लास्टिड. प्लास्टिड म्हणजे काय आणि प्लास्टिड किती टाईपचे आहेत? There are three main types of plastids. जे प्लास्टिड फोटोसिंथेसिसची प्रोसेस करतात, फूड बनवतात, असे क्लोरोफिल कंटेनिंग प्लास्टिड्स म्हणजे क्लोरोप्लास्ट. जे प्लास्टिड्स अदर दॅन क्लोरोफिल पिगमेंट्स, बाकीचे अँथोसायनिन वगैरे अशा प्रकारचे इतर पिगमेंट असणारे जे प्लास्टिड्स आहेत, ज्यामुळं फुलांना वेगवेगळा रंग येतो, प्लॅंटच्या वेगवेगळ्या पार्टना वेगवेगळे रंग येतात, ते प्लास्टिड म्हणजे क्रोमोप्लास्ट. आणि फूड स्टोअर करणारा प्लास्टिड म्हणजे ल्युकोप्लास्ट. असे अनेक टाईपचे प्लास्टिड्स आहेत. तर ल्युकोप्लास्ट मध्ये सब टाईप आहेत, पण आपल्याला एवढे डिटेल जायची आवश्यकता नाही. प्लास्टिड्स त्यापैकी क्लोरोप्लास्ट, साइट ऑफ फोटोसिंथेसिस. There are three types of plastids like chloroplast containing chlorophyll pigments, and entire process of photosynthesis takes place in chloroplast. Chromoplast contains pigment other than chlorophylls, and leucoplast can store starch and amyloplast वगैरे आहेत. आता आपण डिटेल बघूया क्लोरोप्लास्ट नावाच्या अतिशय महत्वाच्या सेल ऑर्गॅनेलचे. क्लोरॉस म्हणजे ग्रीन, प्लास्टॉस म्हणजे मोल्डेड. The chloroplasts were first observed by Jan Grew, but were studied by Detroit, Such and Schimper. यांनी क्लोरोप्लास्टचा स्टडी केलेला आहे. These are green plastids occurs in green part of plant. म्हणजे जे प्लांट लाईक प्रोटिस्ट आहेत त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहेत. थॅलोफायटा मध्ये क्लोरोप्लास्ट आहेत. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म
यांच्यामध्ये जिथं जिथं ग्रीन पार्ट आहे त्या त्या ठिकाणी क्लोरोप्लास्ट असणार. नॉर्मली लार्ज नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट आर प्रेझेंट इन मेसोफिल टिश्यू ऑफ लीव्हज. जनरली किंवा नॉर्मली मोठ्या प्रमाणावरती क्लोरोप्लास्ट हे लीव्हज मध्ये जो स्पेशल क्लोरेनकायमॅटस सेल्सचा बनलेला टिश्यू म्हणजे मेसोफिल टिश्यू आहे तिथं क्लोरोप्लास्ट मोस्टली असतात आणि म्हणून इट इज अ साइट ऑफ फोटोसिंथेसिस. लीफ इज अ मेन साइट ऑफ फोटोसिंथेसिस. आता डायकॉट लीव्हज असतील तर ते डॉर्सी व्हेंट्रल आहेत, म्हणजे वरची साईड डार्क ग्रीन कलरची असते. आंब्याचं पान, पिंपळाचं पान, वडाचं पान, खाण्याचं पान, वरची साईड डार्क ग्रीन कलरची आहे, खालची साईड व्हेंट्रल साईड लाईट ग्रीन कलर आहे. म्हणजे दोन्ही साईड अशा, जसा आता माझा हात डार्क कलर आहे, लाईट कलर आहे, डॉर्सी व्हेंट्रल. आणि जे डॉर्सी व्हेंट्रल लीव्हज असतील त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट वरच्या बाजूला मेसोफिलचं डिफरन्सिएशन होऊन जो पॅलिसॅड टिश्यू तयार झालेला असतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्लोरोप्लास्ट असतात. आणि मोनोकॉटचे लीव्हज जे आहेत ते आयसोबायलॅटरल, ही साईड आणि ही साईड कलर सेम. आयसोबायलॅटरल म्हणजे दोन्ही साईडला क्लोरोप्लास्टचं डिस्ट्रीब्युशन समान झालेलं असतं. क्लोरोप्लास्ट शो इन व्हेरिएशन इन शेप, पॉलिमॉर्फिझम. जसं स्पेरिकल क्लोरोप्लास्ट आहेत, ओव्हल क्लोरोप्लास्ट आहेत, बाय कॉन्व्हेक्स क्लोरोप्लास्ट आहेत. Algal chloroplast are vary in shape like spiral, Spirogyra मध्ये स्पायरल क्लोरोप्लास्ट आहेत, रिबन शेप्ड क्लोरोप्लास्ट आहेत. स्टार शेप्ड क्लोरोप्लास्ट इन झिग्नेमा अल्गी, कप शेप्ड क्लोरोप्लास्ट इन क्लॅमायडोमोनास अल्गी, बेल शेप्ड क्लोरोप्लास्ट इन क्लोरेल्ला, रेटिक्युलेट म्हणजे नेटवर्क असलेला क्लोरोप्लास्ट ओडोगोनियम. म्हणजे वेगवेगळ्या अल्गीमध्ये क्लोरोप्लास्ट वेगवेगळ्या शेपचे पाहायला मिळतात. व्हरायटी ऑफ शेप्स आर फाउंड इन अल्गी बट इन हायर प्लांट्स क्लोरोप्लास्ट आर लेन्स शेप्ड. लेन्स शेप्ड क्लोरोप्लास्ट आहेत हायर प्लांट्स मध्ये. आणि सीईटीला यावर क्वेश्चन विचारला गेला होता. हायर प्लांट मध्ये क्लोरोप्लास्ट कोणत्या शेपचे असतात तर लेन्स शेप्ड क्लोरोप्लास्ट. साइज ऑफ क्लोरोप्लास्ट आल्सो व्हेरीज इन डिफरंट प्लांट्स. नॉर्मली दीज आर अबाउट 4 to 10 मायक्रॉन इन लेंथ, 4 to 10 मायक्रॉन इन लेंथ and 2 to 4 मायक्रॉन इन विड्थ. अशी साईज आहे याची, साईज आहे क्लोरोप्लास्टची, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक आहेत. त्यानंतर नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट वेरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. आणि त्या स्पीसीज मध्ये फिक्स आहे. जसं अल्गी, युलोथ्रिक्स नावाची जी अल्गी आहे त्यामध्ये एकच क्लोरोप्लास्ट आहे. वॉलवॉक्स मध्ये पण तसंच आहे. झिग्नेमा नावाच्या अल्गीमध्ये 2 क्लोरोप्लास्ट आहेत. स्पायरोगायरा मध्ये 1 ते 15 क्लोरोप्लास्ट आहेत. आणि हायर प्लांट मध्ये म्हटलं इट इज अ व्हेरिएबल इन नंबर. They are uniformly distributed or closely packed near the plasma membrane of or nuclear membrane of chlorine chimatous cells.
Each photosynthetic cell of higher plant contains 20 to 100 chloroplast. हायर प्लांट मध्ये 20 ते 100 एवढे क्लोरोप्लास्ट प्रत्येक क्लोरेनकायमॅटस सेल मध्ये असतात. त्यानंतर क्लोरोप्लास्टचं केमिकल कंपोजिशन पाहिलं तर 50 to 60% त्यामध्ये प्रोटीन्स आहेत, 20 to 30% लिपिड्स आहेत, 5 to 10% क्लोरोफिल्स आहेत, 1 to 2% कॅरोटिनॉइड्स आहेत, 3 to 4% यामध्ये काय आहेत, न्यूक्लिक ऍसिड्स आहेत. आणि प्रोटीन लिपिडचा रेशो जर विचारात घेतला तर 40:30 हा प्रोटीन आणि लिपिड यांचा रेशो यामध्ये आहे. लीफ इज अ मेन साइट ऑफ फोटोसिंथेसिस. अर्थात जो जो ग्रीन पार्ट असेल प्लांट मध्ये त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस प्रोसेस होणारच, पण लीफ मेन आहे. This is the internal structure of leaf. जर डायकॉटचं लीफ आपण पाहिलं तर ते डॉर्सी व्हेंट्रल असतं आणि मेसोफिल टिश्यूचं डिफरन्सिएशन पॅलिसॅड टिश्यू आणि स्पॉन्जी टिश्यू मध्ये झालेलं असतं. आणि यामध्ये स्टोमाटा आहेत. एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी स्टोमाटा इथं आहेत आणि ट्रान्सपिरेशनच्या प्रोसेससाठी सुद्धा स्टोमाटा इथं काम करतात. त्याचबरोबर यावर सनलाइट पडणार. फोटोसिंथेसिसची प्रोसेस क्लोरेनकायमॅटस सेल्स मध्ये होणार, फूड बनवलं जाणार. स्टोमाटा मधून एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस होणार, CO2 घेणार, O2 देणार फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये. आणि त्याचबरोबर ट्रान्सपिरेशनची सुद्धा ती साइट आहे. आपण सांगितलंय डॉर्सी व्हेंट्रल लीफ असेल तर मेसोफिलचं डिफरन्सिएशन पॅलिसॅड टिश्यू आणि स्पॉन्जी टिश्यू असं झालेलं आहे. सो द क्लोरोप्लास्ट आर डेन्सली प्रेझेंट इन पॅलिसॅड टिश्यू. सो लीव्स बिकम्स डार्क ग्रीन इन कलर on dorsal side, dorsiventral leaves. ज्या सेल्स मध्ये 20 ते 100 क्लोरोप्लास्ट असतात, जसं आपण सांगितलंय, हा आहे पॅलिसॅड टिश्यू, त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट भरपूर आहेत. हा आहे स्पॉन्जी टिश्यू, कंपॅरेटिव्हली कमी क्लोरोप्लास्ट असणारा हा टिश्यू आहे. आणि इथं क्लोरोप्लास्ट सेल मध्ये कसं बघा, मेम्ब्रेनच्या साईडला दिसत आहेत, मेम्ब्रेन साईडला जास्त क्लोरोप्लास्ट अक्युमुलेट झालेले दिसत आहेत. क्लोरेनकायमॅटस सेल्स इथं दाखवलेले आहेत. देन स्ट्रक्चर, अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. Chloroplast is covered by double membrane, that is outer membrane and inner membrane. There is a space between the outer and inner membrane called as periplastidial space. It is filled by fluid. या दोन्ही मेम्ब्रेनच्या आत इथं भरलेला आहे स्ट्रोमा, 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 स्ट्रोमा. आणि या स्ट्रोमावरती हे दोन कव्हरिंग्ज आहेत, मेम्ब्रेन्स आहेत. आणि म्हणून त्यांना आपण असंही म्हणू शकतो, मेम्ब्रेन्सना पेरी स्ट्रोमियम. काय म्हणू शकतो? पेरिस्ट्रोमियम.
दोन मेम्ब्रेनच्या मध्ये पेरिप्लास्टिडियल स्पेस आहे. दोन मेम्ब्रेन असलेले ऑर्गॅनेल्स असतील तर आउटर मेम्ब्रेन इज मोर परमिएबल ॲज कम्पेअर टू इनर मेम्ब्रेन. याच्यामध्ये जी स्पेस आहे तिला स्ट्रोमा म्हणायचं. या स्ट्रोमामध्ये डार्क रिॲक्शन होतात. त्यामुळं डार्क रिॲक्शन साठी लागणारे सर्व एन्झाइम्स याच ठिकाणी असतात. इट इज अ साइट ऑफ डार्क रिॲक्शन. स्ट्रोमा इज अ साइट ऑफ डार्क रिॲक्शन. यामध्ये ऑस्मोफिलिक ग्रॅन्युल्स असतात. व्हिटॅमिन के सुद्धा इथं आहे. यामध्ये 2 to 6 सर्क्युलर डीएनए चे मॉलिक्युल्स आहेत. सर्क्युलर डीएनए आणि क्लोरोप्लास्ट मध्ये जे सर्क्युलर डीएनए असतं त्याला आपण प्लास्टिडोम म्हणतो. याला काय नाव आहे आणखी? प्लास्टिडोम. सर्क्युलर डीएनए. Presence of DNA is most important characteristic feature of chloroplast and mitochondria. परंतु जे डीएनए क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये आहे त्या डीएनए कडे क्लोरोप्लास्टला लागणाऱ्या सर्व प्रोटीनची माहिती नसते. काही प्रोटीनची माहिती त्यांच्याकडे आहे. काही प्रोटीनसाठी न्यूक्लिअर डीएनए वरती अवलंबून राहावं लागतं आणि त्यामुळं क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रियांना आपण सेमी ऑटोनॉमस म्हणतो. सेमी ऑटोनॉमस असं आपण म्हणूया. इथं सर्क्युलर डीएनए. आता डीएनए म्हणजे आरएनए असणारच आणि त्याच्याबरोबर 70S का टाईप असे ना आपण 70S रायबोसोम पण असतात. कारण डीएनए एकटाच नसतं कधी. डीएनए असलं तर आरएनए असणार, आरएनए असलं तर डीएनए आरएनए आणि रायबोसोम मग तो 70S. इथं तर 70S आहे. क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रियाचं जो मॅट्रिक्स किंवा जे स्ट्रोमा आहे त्याच्यामध्ये 70S रायबोसोम डीएनए आरएनए असणार आणि काही प्रोटीन्स जे मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्टला लागतात ते स्वतःचे स्वतः बनवतात आणि बाकीच्या प्रोटीनसाठी ते न्यूक्लियस वरती अवलंबून असतात. म्हणून ते पूर्ण स्वावलंबी नाहीत, सेमी ऑटोनॉमस आहेत. क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया असं म्हटलं जातं कारण 70S रायबोसोम सर्क्युलर डीएनए या प्रोकॅरियोटिकच्या कॅरेक्टर आहेत. त्यामुळे हे ऑर्गॅनेल काय कन्सिडर केलंय? प्रेझेन्स ऑफ प्रोकॅरियोट इन युकॅरियोटिक सेल्स असंही म्हटलं जातं. तर असा आहे स्ट्रोमा. आणि इथं तुम्हाला ज्या डिस्क दिसतात त्या डिस्कला आपण काय म्हणू? ग्रॅना. Many disc-like bodies, 40 to 60 disc-like bodies are present in chloroplast called as grana. And grana are interconnected by intergrana lamellae. स्ट्रोमा लॅमेली, इंटरग्रॅना लॅमेली, फ्रेट मेम्ब्रेन्स असं आपण त्याला म्हणतो. हे ग्रॅना एकमेकाला असे जोडलेले असतात इंटरग्रॅना लॅमेलीच्या साह्यानं. इंटरग्रॅना लॅमेलीच्या साह्यानं हे जोडलेले असतात. आता
ग्रॅना हे अतिशय महत्वाचे युनिट कन्सिडर केलेले आहेत. बघा, हा ग्रीन कलरनं दाखवलेला सगळा काय आहे? स्ट्रोमा. त्याच्यामध्ये ऑस्मोफिलिक ग्रॅन्युल्स आहेत, व्हिटॅमिन के आहे, सर्क्युलर डीएनए आहे, 70S रायबोसोम आहेत, आरएनए आहेत. हे ग्रॅना दिसतात. हे ग्रॅना एकमेकाला असे जोडलेले असतात इंटरग्रॅना लॅमेलीच्या साह्यानं. इंटरग्रॅना लॅमेलीच्या साह्यानं हे दोन मेम्ब्रेन्स लिपिड आणि प्रोटीननं, कुठलंही मेम्ब्रेन लिपिड आणि प्रोटीननंच बनलेलं असतं. लिपिड आणि प्रोटीननं बनलेलं असतं. इथंही डायग्राम तशीच आहे. इथंही डायग्राम तशाच प्रकारची आहे. आता एका ग्रॅनमचा विचार केला. इफ वी एनलार्ज वन ग्रॅनम, तर याच्यामध्ये अनेक प्लेट लाईक डिस्क लाईक स्ट्रक्चर एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक अरेंज केलेले असतात. मेनी प्लेट लाईक स्ट्रक्चर्स अरेंज वन अबोव द अदर लाईक स्टॅक ऑफ कॉइन्स. जसं आपण कॉइन घेतले एकावर एक एकावर एक एकावर एक ठेवल्यानंतर जसं दिसेल तसंच इंडिव्हिज्युअल कॉइन जे आहे त्यालाच आपण म्हणतो थायलॅकॉइड. थायलॅकॉइड 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 प्लेस्ड वन अबोव द अदर लाईक स्टॅक ऑफ कॉइन्स. थायलॅकॉइड्स हे आहे थायलॅकॉइडचं मेम्ब्रेन. आणि मध्ये जी स्पेस दिसते तिला लॉक्युल्स असं म्हणतो आपण. लॉक्युलस, लॉक्युल स्पेस. आणि त्याच्यामध्ये असतात, या थायलॅकॉइड मध्ये असतात पिगमेंटेड बॉडीज. या थायलॅकॉइड मध्ये अशा हिरव्या रंगाच्या बॉडीज असतात. त्या बॉडीजना म्हणायचं क्वांटासोम. या बॉडीजना म्हणायचं क्वांटासोम्स. पार्क आणि बिगिन्स यांनी क्वांटासोम हे नाव दिलेलं आहे. याच आहेत हिरव्या रंगाच्या पिगमेंटेड असणाऱ्या बॉडीज. These are main units of light reactions. 180, 120, 110 या साईजच्या या ज्या पिगमेंटेड बॉडीज इथं आहेत, हे थायलॅकॉइड एकमेकावर प्लेस केलेले ग्रॅनम दिसतंय. आणि याच्यामध्ये इंटरग्रॅना लॅमेली किंवा स्ट्रोमा लॅमेली हे दिसत आहेत. इथंही तुम्हाला ग्रॅनमचं डिटेल स्ट्रक्चर दिसतंय. ग्रॅनम मध्ये हे थायलॅकॉइड एकावर एक ठेवलेले आहेत. दिस इज द ल्युमेन ऑफ थायलॅकॉइड. हा थायलॅकॉइडची ही स्पेस लॉक्युलस म्हणजे ल्युमेन आहे. आणि हे थायलॅकॉइडचे मेम्ब्रेन आहेत. हे ग्रॅना लॅमेली आणि हे जोडणारे स्ट्रोमा लॅमेली, इंटरग्रॅना लॅमेली. आता याच्यामध्ये या थायलॅकॉइड मध्ये फोटोसिंथेटिक युनिट आपण सांगितलंय क्वांटासोम्स आहेत. एका क्वांटासोम मध्ये किती फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत? तर 250 ते 300, 350 असं रेंज सांगितलेली आहे. बुक टू बुक थोडीशी व्हेरिएबल रेंज आहे. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर प्रेझेंट इन क्वांटासोम. Quantasome is a main unit of light reaction. Note down this point because question may ask. इथं आपण पाहिलं तर अशा प्रकारचे क्वांटासोम्स लाईट रिॲक्शनचे युनिट त्या ठिकाणी असतात. This is the thylakoid placed one above the other. तुम्हाला फिगर एवढ्या सुंदर इथं काढले मी घेतलेल्या आहेत.
डायग्राम पुन्हा कायम लक्षात राहील. हे त्या मेम्ब्रेन जे आहे थायलॅकॉइड मेम्ब्रेन आणि हे जे आहे लॉक्यूल त्याचा ल्युमेन आहे त्याचा, तर याच्यामध्ये मेम्ब्रेनमध्ये हे वेगवेगळे स्ट्रक्चर्स कसे आहेत, इलेक्ट्रॉन कॅरियर्स त्यामध्ये आहेत, हे आपण नंतर लाईट रिॲक्शनमध्ये स्टडी करूच. लाईट रिॲक्शनमध्ये डिटेल त्याचा हे इलेक्ट्रॉन कॅरियर्स कसे आहेत, ट्रान्सपोर्ट करणारे प्रोटीन्स कसे आहेत ते आपण नंतर बघूच. जे क्वांटासोममध्ये आपण सांगितलंय काय, लाईट युनिट, लाईट रिॲक्शनचं युनिट क्वांटासोम. काय आहे क्वांटासोम मध्ये? क्वांटासोम कन्सिस्ट ऑफ फोटोसिस्टम्स and there are two photosystems, photosystem first and photosystem second. त्या ज्या फोटोसिस्टीम आहेत, इथं फोटोसिस्टीमचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. तर फोटोसिस्टीम फर्स्ट आणि सेकंड अशा दोन प्रकारच्या फोटोसिस्टीम्स यामध्ये आहेत. समजा ही फोटोसिस्टीम फर्स्ट आणि ही फोटोसिस्टीम सेकंड आहे. फोटोसिस्टीम फर्स्टचं ट्रॅपिंग सेंटर आहे P700. P700 हा जो क्लोरोफिल ए आहे, तो क्लोरोफिल ए, फक्त हाच क्लोरोफिल ए, they have ability to trap solar energy and receive energy from other chlorophyll pigments and transfer to chemical energy. तर याच क्लोरोफिल ए मध्ये सोलार एनर्जी ट्रॅप करायची आणि दुसऱ्या पिगमेंट कडनं रिसीव्ह केलेली एनर्जी, या एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करण्याची कॅपॅसिटी या क्लोरोफिल ए मध्ये आहे. त्यामुळं त्याला रिॲक्शन सेंटर, ट्रॅपिंग सेंटर सुद्धा आपण म्हणतो. आणि फोटोसिस्टीम फर्स्ट मध्ये आहे ते P700, फोटोसिस्टीम सेकंड मध्ये आहे P680. P700 म्हणजे 700 nm एवढ्या वेवलेंथला मॅक्झिमम ऍब्सॉर्प्शन हा क्लोरोफिल करतो, म्हणून P700. आणि P680 नॅनोमीटर वेवलेंथला मॅक्झिमम ऍब्सॉर्प्शन तो करतो, म्हणून त्याला P680 म्हटलेलं आहे. फोटोसिस्टीम फर्स्ट आणि फोटोसिस्टीम सेकंड याच्यामध्ये क्लोरोफिल ए, क्लोरोफिल ए, बी, बाकीचे कॅरोटिनॉइड्स दोन्हीकडे असणार आहेत. फोटोसिस्टीम फर्स्ट जी आहे ती सायक्लिक आणि नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन दोन्ही प्रकारच्या प्रोसेस इथं फॉलो केल्या जातात. पण फोटोसिस्टीम सेकंड जी आहे ती मात्र फक्त नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरिलेशन मध्ये पार्टिसिपेट होते. पुढे आपल्याला डिटेल आहेतच. Photosystem second is responsible for photolysis of water and evolution of O2. ही त्या फोटोसिस्टीमची पिक्युलॅरिटी आहे, कारण याच्याबरोबर O2 इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स असोसिएटेड आहे या फोटोसिस्टीम सेकंड मध्ये. फोटोसिस्टीम जसं आता इथं थायलॅकॉइड आहे आणि हे लॅमेली, ग्रीन स्ट्रोमा लॅमेली आहे. फोटोसिस्टीम सेकंड फक्त याच्या आत आहे. फोटोसिस्टीम सेकंड फक्त इथं ग्रॅना थायलॅकॉइड मध्ये आहे, इनर ऍप्रेस्ड पार्ट. पण फोटोसिस्टीम फर्स्ट मात्र इकडं पण आहे आणि स्ट्रोमा लॅमेली मध्ये सुद्धा नॉन ऍप्रेस्ड पार्ट म्हणजे आउटर पार्ट कडे फोटोसिस्टीम फर्स्ट दोन्हीकडे आहे.
But photosystem second is present in appraised part of grana lamellae only. But photosystem first is present in grana lamellae as well as in stroma lamellae. Non appraised म्हणजे आउटर साइडला आहे. दोन्ही फोटोसिस्टीम मध्ये काय आहेत तर फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. त्यांचे डिटेल्स आपण नंतर स्टडी करू. आणि हे फोटोसिस्टीम मध्ये हे मेन ट्रॅपिंग सेंटर आहे, हा प्रायमरी पिगमेंट आहे आणि हे बाकीचे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत. मग त्याच्यामध्ये क्लोरोफिल ए असणार बाकीचे, त्यानंतर क्लोरोफिल बी असणार, क्लोरोफिल बी आहे. क्लोरोफिल ए हा ब्ल्यू ग्रीन कलरचा आहे, क्लोरोफिल बी ऑलिव्ह ग्रीन कलरचा आहे. त्यानंतर कॅरोटिनॉइड्स आहेत. हे बाकीचे जे सर्व पिगमेंट आहेत ते काय करतात, दे कॅन ट्रॅप सोलार एनर्जी. दे कॅन ट्रॅप सोलार एनर्जी and transfer it to main reaction center chlorophyll A by phenolized or resonance effect ट्रान्सफर करतात. आणि हा क्लोरोफिल ए मेन रिॲक्शन सेंटर काय करणार, इतरांनी ट्रॅप केलेली एनर्जी रिसीव करणार आणि स्वतः पण ट्रॅप करणार आणि या एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जी मध्ये करणार. केमिकल एनर्जी मध्ये करणार. तर अशा प्रकारे रिॲक्शन सेंटर आणि ॲक्सेसरी बाकीचे पिगमेंट जे आहेत त्यांना ॲक्सेसरी पिगमेंट्स आपण म्हणतो. मग क्लोरोफिल ए चे बालिकीचे मॉलिक्युल्स असतील, क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल, कॅरोटीन, हे जे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत त्यांना अँटिनी पिगमेंट्स किंवा ॲक्सेसरी पिगमेंट्स आपण म्हणतो. बिकॉज दे ट्रॅप सोलार एनर्जी अँड सप्लाय इट टू मेन रिॲक्शन सेंटर और क्लोरोफिल ए ट्रॅपिंग सेंटर बाय रेझोनन्स इफेक्ट. आणि त्याचबरोबर हे आता याच्यामध्ये महत्वाचा कोण आहे तर रिॲक्शन सेंटर अतिशय महत्वाचा आहे, ट्रॅपिंग सेंटर अतिशय महत्वाचा आहे. आणि मग जो जास्त VIP आपल्याकडे बघा, एका आमदाराला सुरक्षा किती, एका खासदाराला सुरक्षा किती, एका मंत्र्याला सुरक्षा किती, त्याच्यापेक्षा जास्त गृहमंत्र्याला सुरक्षा, त्याच्यापेक्षा जास्त मुख्यमंत्र्याला सुरक्षा, त्याच्यापेक्षा जास्त सर्वात जास्त सुरक्षा पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोघांना आहे. जेवढा जास्त VIP तेवढी सुरक्षा जास्त. आता आपल्यासारख्याला कुठं सुरक्षा आहे का, आपली आपणच करायची. मग यात महत्वाचा कोण आहे तर मेन रिॲक्शन सेंटर महत्वाचं आहे. आणि मग मेन रिॲक्शन सेंटरला फोटो ऑक्सिडेशन इन स्ट्रॉंग लाईट, स्ट्रॉंग लाईट त्यावर पडला तर त्याचं फोटो ऑक्सिडेशन होऊ शकतं आणि त्याच्यापासून हे कॅरोटिनॉइड त्याचं प्रोटेक्शन करतात. So carotenoid protect chlorophyll A from photooxidation in strong light. त्याचबरोबर फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन रिलीज होतो असं आपण म्हणतो, परंतु ऍक्च्युअली त्या प्रोसेसमध्ये जो ऑक्सिजन रिलीज होतो तो नेसंट ऑक्सिजन असतो.
and these carotenoids convert nascent oxygen into molecular oxygen. त्याचं कन्वर्जन मॉलिक्युलर O2 मध्ये करण्याचं काम सुद्धा कॅरोटिनॉइड करतात. कॅरोटिनॉइड्स असे आहेत. These are photosynthetic pigments. आता त्या फोटोसिंथेटिक पिगमेंट मध्ये इंडिव्हिज्युअल प्रत्येकाचे डिटेल्स आपण आता पाहणार आहोत. सुरुवातीला क्लोरोफिल मॉलिक्युल्स. These are located in thylakoid membranes. Chlorophylls have magnesium in center. Chlorophyll pigments harvest light energy by absorbing certain wavelength blue 420 च्या दरम्यान आणि रेड 660 च्या दरम्यान. मोस्ट इम्पॉर्टंट, plants are green because green wavelength is reflected not absorbed. प्लांट ग्रीन कलरचे का दिसतात? क्लोरोफिल ग्रीन आहेत आणि दिसतात ग्रीन कलरचे का? कारण ग्रीन कलरची लाईट रिफ्लेक्ट होते म्हणून ते ग्रीन दिसतात. ऍब्सॉर्ब केली जात नाही त्या कलरची लाईट. एकूण किती प्रकारचे क्लोरोफिल्स आहेत पहा. क्लोरोफिल्स 7 टाइपचे क्लोरोफिल आहेत. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, these are present in क्लोरोफिल ए तर सर्व O2 इव्हॉल्विंग फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम मध्ये असणारच, कारण क्लोरोफिल ए शिवाय फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही. It is also responsible for photolysis of water and O2 evolution. क्लोरोफिल ए बरोबर क्लोरोफिल बी कोणाकोणामध्ये आहे? क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी आर प्रेझेंट इन ग्रीन अल्गी, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म. थोडं व्हेरिएशन कुठं आहे? अल्गी मध्ये आहे. कुठं? क्लोरोफिल बी च्या ऐवजी क्लोरोफिल ए आणि सी ब्राऊन अल्गी मध्ये आहे. क्लोरोफिल डी रेड अल्गी मध्ये आहे. क्लोरोफिल ई गोल्डन अल्गी मध्ये आहे. बॅक्टेरियो क्लोरोफिल आणि बॅक्टेरियो विरिडिन हे कंपाऊंड्स बॅक्टेरियाच्या फोटोसिंथेटिक पिगमेंट मध्ये हे कंपाऊंड आहेत. तर असे 7 डिफरंट टाइपचे क्लोरोफिल्स आहेत. मेन हे क्लोरोफिल्स आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. क्लोरोफिल सी कुणामध्ये आहेत? डायटम्स, डिनोफ्लॅजिलेट आणि ब्राऊन अल्गी मध्ये आहेत. पहा. क्लोरोफिल डी रेड अल्गी मध्ये, क्लोरोफिल ई येलो ब्राऊन अल्गी मध्ये आणि पुढं सक्सिनिल कोएन्झाइम ए अँड ग्लायसिन इनिशिएट द क्लोरोफिल बायोसिंथेसिस. तुम्हाला विचारला जाईल क्वेश्चन, प्रिकर्सर ऑफ क्लोरोफिल. क्लोरोफिलचा प्रिकर्सर कोण आहे? क्लोरोफायलाइड. रेशिओ ऑफ क्लोरोफिल ए अँड बी 2:1. This is the structure of chlorophyll A. या क्लोरोफिल ए मध्ये क्लोरोफिल ए चा फॉर्म्युला काय? C55 H72 N5 O5 N4Mg. तर याच्यामध्ये टेट्रापायरोल हेड आहे. पायरोल रिंग 1 2 3
4 आणि इथं जोडलेली आणखी पेंटॅन रिंग आहे. असं 4 पायरॉल रिंगनं त्याचं हेड बनलेलं आहे. त्याला आपण म्हणतो पॉरफायरिन हेड. याची साईज किती आहे? 15x15 अँगस्ट्रॉम युनिट. टेट्रापायरॉल हेड. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सेंटरला आहे आणि ते इथं पायरॉल ह्याला इथं चारही बाजून असं नायट्रोजन 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 आणि नॉन आयोनिक बॉन्ड्स आहेत. चारही पायरॉल रिंगला मॅग्नेशियम नॉन आयोनिक बॉन्डनी जोडलेला आहे. आणि मग कार्बन 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 किती? 20 कार्बन. 20 कार्बनचं टेल आहे. फायटॉल टेल आपण म्हणतो. फायटॉल टेल आहे. साईज किती म्हटलं जातं? 15x15x20 अँगस्ट्रॉम युनिट एवढी क्लोरोफिल ए ची साईज आहे. CH3 of chlorophyll A is replaced by CHO. म्हणजे याच्यामध्ये CH3 आहे, त्याच्याऐवजी क्लोरोफिल बी मध्ये काय झालेलं आहे? CHO. आणि मग क्लोरोफिल बी चा फॉर्म्युला काय होईल? क्लोरोफिल बी कसा आहे? ऑलिव्ह ग्रीन आहे. क्लोरोफिल ए कसा आहे? ब्ल्यू ग्रीन आहे. आणि क्लोरोफिल बी चा फॉर्म्युला C55H70O6N4Mg हा फॉर्म्युला होईल. क्लोरोफिल बी ऑलिव्ह ग्रीन कलरचा आहे. ऍक्सेसरी पिगमेंट आहे. तो लाईट एनर्जी ट्रॅप करू शकतो पण कन्वर्ट नाही. तो सप्लाय करतो क्लोरोफिल ए ला. अँटीनी पिगमेंट आहे तो. तर अशा प्रकारे क्लोरोफिल ए चं स्ट्रक्चर आहे. काइट लाईक स्ट्रक्चर, पतंगासारखं स्ट्रक्चर आहे. हेड 15x15 अँगस्ट्रॉम युनिट. फायटॉल टेल 20 अँगस्ट्रॉम युनिट. इसेन्शियल क्लोरोफिल ए इसेन्शियल इन ऑल O2 इव्हॉल्विंग ऑर्गॅनिझम्स. Chlorophylls are soluble in organic solvent, insoluble in water. क्लोरोफॉर्म वगैरे असे जे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत, ॲसिटोन, त्यांच्यामध्ये तो सोल्युबल आहे क्लोरोफिल्स. आणि वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. क्लोरोफिल हॅज काइट लाईक पतंगासारखं स्ट्रक्चर आहे. इन विच हेड or tetrapyrrole ring is in which non head tetrapyrrole आणि phytol tail आहे. 4 pyrrole rings are held together by methane group forming a ring system and phytol tail is made up of hydrocarbons. Porphyrin head are embedded in protein part of thylakoid. बघा क्वेश्चन विचारला जाईल. Porphyrin heads are embedded in protein part of thylakoid membrane, while phytol tails are embedded in lipid layer of thylakoid membrane. आता पायरॉल रिंग किती आहे? काय कशाने बनलेली आहे? 4 पायरॉल रिंग्स आहेत तिथं. त्याच्यामध्ये फॉर्मिल ग्रुप इन्स्टेड ऑफ मिथिल ग्रुप कार्बन ॲटम इन थर्ड क्लोरोफिल ए, थर्ड ॲटमला. क्लोरोफिल बी मध्ये C55H70O6N4Mg. म्हणजे CH3 ऑफ क्लोरोफिल ए इज रिप्लेस्ड बाय CHO इन क्लोरोफिल बी.